गेली बारकी बारकी बाळ 2-3 अंगाशा कपड्याशी बाहेर निघाले भाऊ. काही लेकरांना सुद्धा घालायला कपडे राहिले नाही. लोक माझा वाता करणार. नाही जाऊ दे, माझ्या भावांचं गेलं, माझं काय काढून करू. आम्ही असे मंजुरी बिंजूर करून दुसऱ्याकडून धान्य घेतलेलं होतं. ते धान्य पण आम्ही वरती नेऊन टाकलेलं. आता उभं करायला पाहिजे. लोकांनी काय सहकार्य केलं. आपल्या नशिबात होतं ते घडलं. नशिबाची बात नशिबाच्या मोहर कोणी जाऊ. तांदूळ हे काय सगळं, हे तांदूळ सगळं, हे तांदूळ सगळं. मातीचा कण कण गोळा करून ह्या मुंग्याने आपली घरं बनवली. त्याच पद्धतीने माणूस पण आपली काडी काडी जमून घर बनवतो. पण ती घरं जर एखाद्या आपत्तीमुळे नष्ट झाली तर कसं वाटेल आपल्याला. हो, हाच अनुभव ह्या लोकांच्या वाटेला आलेला आहे. आणि त्यांचं नशिबात जे काय दुःख आहे ना, ते दुःख आपण आज कॅमेऱ्यामध्ये कैद करायला चाललो आहे आणि त्यांना मदत करायला चाललेलो आहे. मला ती परवाची घरं जळली तिकडं हे का. अरे बापरे, आलो म्हणजे वेळेवर. तुमची घरं होती कधी. आमच्या आता घरी कोण आहे का. निम्मी घरात लाकडांना. हां, लाकडांना मग इकडं शेतामध्ये. आता घरी कोण कोण आहे मग. घरी आहेत मम्मी आहे, हां, आई आहे. इथं जाऊन घरी. इथं घर किती सगळी. घर हां, हे आमचे 2 जळली आणि हे इकडचं दिसते का, हे गावाचे जेव हां हां, ते एक होतं. 3च होते. आणि ह्याच्यावरती ह्याच्यावर घर आहेत का. ते आम्ही आता बांधले ते वर. नाही नाही, वर तिकडे डोंगराव. ते होते ते खाली आल्यात आता. बरोबर. काय करायचं. दुधा माझा सावलीला चहा करते. नाही, बसतो बसतो. आता तुम्ही इथं आहे का. याच्यात राहतोय तर या काय वर बघा, ते देवाने ठेवलं म्हणून. तेव्हा घरात कोण नव्हतं का. एक पर्यंत मी मग तुम्हाला कसं कळलं पण ते. वर पेटलाय बाई इथं. हां लाईट इथं होती, तिथं लाईट होती, तिथं बोर्ड होता ना, हां, तिथं पेटला. ते नशीब तू बाहेर आलीस मावशी. जाऊ दे, घराचं काय नाही, माणसाच्या जीवावर नाही बेतलं. माझं मी गेली बारकी बारकी बाळ 2-3 आणि हे गेले कोंबड. जाऊ दे, घर आपण मदतीने कोणाच्या बांधतो, आपण हरकत नाही. पण जीव गेला तर परत येईन का. नाही. लोक माझा वाता करणार. नाही जाऊ दे, माझ्या भावांचं गेलं, माझं काय काढून करू. लोकांच्या पैसा आणलं होतं काढून, याला तिकडं ने, लोक ह्याचं काढायचं त्याला द्यायचं, त्याचं काढायचं त्याला द्यायचं. हे बघ, जीव वाचला आजचं उद्या कमवू. जर जीवच गेला असता तर काय केलं असतं तू. मग देवाने जीव वाचवला हे मोठे. ती सून माझी मीच होतो. 3 जण होतो आणि एक बारीक पोर होतं, ते पळायला बिळलं ना, एकदम लाड झाली तशी. कोणी माणूस नाही कसंच नाही. पोरं पाण्याला लावण्याला गेलेली. नशीब. आणि काहीच नाही वाचलं, काहीच नाही. हे काल ठोकले माणसाला बसायला. ते पत्रा बित्रा सगळं सगळं जळाले. सगळं 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 काय मागं बिरणी सगळं जळाले. घरात तेव्हा गुरं होती का. होती ती लेकाची, सोडली कशी तरी. ते एक बरं झालं. सावकाश सावकाश. इथं चुल होती ना. म्हणूच नाही तर ना, किती 1 अर्ध्या तासात सगळ्याची लंका लागली. अरे बापरे, कपाट बघितलं का मंडळी. बघा त्या कपाटाची अवस्था कशी झाली. हिथं मावशीची चूल होती, ज्या ठिकाणी ते आपलं पोट भरायचे, ती चुलीची अवस्था बघा, ही कपाट बघा, आणि भांड्यांची पण अवस्था बघा. अक्षरशः भांडी काळी पडल्यात. ही बघ तेव्हा भांड्यांचं कपाट तिथं काढल्यात ना. आता पाऊस येईल म्हणून. म्हणजे फक्त तुम्ही अंगावल्या कपड्यावर बसला. अंगावर एवढीच कपडे पण मिळाल्यात, दिल्यात पत्रकारांनी. बाकी तुम्हाला असं काय घरातलं बाहेर का. नाही. मोठ्या लाटा झाल्या तरी 15-20 गुरु होतं. बकऱ्या कोकऱ्या 20-25 घरात होती का सगळी. घर ती ह्या वरच्या घरात अख्खं घर भरलेलं.
अख्खं घर भरलेलं, डावी कापली तोडली. हा हा. हं. मग घरात काय धान्य धान्य की बाबा? धान्य 10 पोती धान्य होतं. हे काय एवढी धान्याचं एवढी त्यांनी वरतीने काढलं भरून, पण हे बघ, धान्य केली धान्य तांदूळ हे बघ बारीक धान्य तांदूळ तांदूळ हे बघ तांदळाच्या राख्या तांदूळ येतात सगळं. हे तांदूळ सगळं हे तांदूळ सगळं 10 पोते तांदूळ कष्ट केलेलं सगळं इथं आणून ठेवलेलं, सगळं इथं आणून ठेवलेलं. रगड जग दुनिया देईन पण म्हणतात माणूस जगलं एवढं भाग्याचं झालं. तेच म्हटलं बघाशी मी, तुमचा जीव वाचला हेच भाग्याचं झालं. सगळं गेलं, सगळं गेलं. काही नाही भीती लागते नाही राहिलं. ते दगड आहे म्हणून दगड राहिलाय, दगड राहिला आणि हे सिमेंटचे खांब आहेत म्हणून खांब राहिले. हा नाही तर लोखंडात सहित भांड्या सहित सगळ्यांचा एकदम कोळसा झालाय. हा. जर गावला ना डाग असताना असा गाव करताना काय तुकडं मुकडा असा म्हणून म्हणलं बघायचं असं चाळून असं. डाग पण गेले, हा डाग पण गेल्यात, डाग सुद्धा गेल्यात. ह्या मावशीला आणि ह्या ताईंना आशा आहे ते जे डाग होते ते डाग पण जळाले. इथं कुठंतरी राखेमध्ये ते डाग आहेत का अशी त्यांना आशा आहे. त्यांनी अक्षरशः ही राख चाळायला घेतली. जरा कुठंतरी त्यांना आशा आहे की बाबा ते डाग किंवा काहीतरी जे आहे ते त्यांना मिळेल म्हणून ती राख चाळतात. कुठंतरी त्यांना आशा आहे ते मिळावं म्हणून. कारण कपडाची तुम्ही अवस्था बघा, ते आतमध्ये ते लॉकर आहे ना, ते लॉकरचा पण भुगा झालाय, लॉकर पण जळालंय. ज्या ठिकाणी हे बघा ह्या अल्युमिनियमचा जो तवा आहे तव्याची अशी अवस्था होऊ शकते, ह्या भांड्यांची अशी अवस्था होऊ शकते. ते दागिन्यांचं काय झालं असेल. 500 माणूस गावात नाही आला सण, पण त्याला तिकडे जाऊन बसलो पण इलाज नाही चालला. करणार काय माणसं, नाही इलाज आहे. अहो ह्याच्यावर तिकडे पडलं, काहीच आमचा इलाज नाही झाला. लोकांनी काय सहकार्य केलं? लोकांनी सहकार्य, कोण भांडी देते, कोण आपलं हे आहे आपलं काही धान्य दिलं धान्य दिले. हा, पण परत तर उभं राहायलाच पाहिजे. उभं राहायला पाहिजे. जनावरांचं काय आता पाऊस डोक्यावर आला, इकडे पाऊस लय असतो. ते गोष्ट नवीन घेता येईल, घर नवीन येईन, भांडी धान्य सगळं नवीन येईन, पण जीव परत आला असतं का? मग तेवढं समाधान मानायचं. मावशी काय दुःख करायचं नाही. तुमच्यावर अख्खी जनता आहे, अख्खा महाराष्ट्र आहे, तुम्हाला मदत 100% होणार. जनावरांची वैरण होती ह्याच्या खाली सुद्धा, पत्र्याखाली सुद्धा उघरांची वैरण आहे. ह्या पत्र्यांची अशी दानच झाली. मला तुम्हाला स्वयंपाकाला भांडी भिंडी भांडी बिंडी दिल्या त्या कोणतरी आलं होतं पत्रकार कोण ना, हा, त्यांनी भांडी दिल्यात. आता पत्र बित्र म्हणलं देऊ, त्याच्यात पाय बाजत इकडे यायची. हे अजून जिवंत आहे बाई. हा जिवंत आहे. ना फाटी होती, फाटी जाळल्या सगळी. देवाची कृपा म्हणायची. इथं महाराजांचा किल्ला आहे, त्या महाराजांचे पण थोडेफार आशीर्वाद म्हणायचेच की बाबा तुमचा जीव वाचला. गेल्या 8 दिवसापूर्वी लागलेली आग अजूनही धुमसती. ही राख आहे ना, या राखेमध्ये अजूनही विस्तव आहे. ह्या माणसांनी काडी गोळा करून बांधलेलं घर आणि त्यांच्या मुलांनी कष्टाने उभं केलेलं हे घर एका क्षणामध्ये, काही मिनिटांमध्ये त्याची जळून राख झाली आणि ती राख अजून दुपसती. आता राहिला डोक्यावर छप्पर पण नाही, गुरांना पण आधार नाही, खायला पण अन्न नाही. आणि ते जर अन्न मिळालं तर शिजवायला पण भांडी आहेत, ती पण तुटपुंजी आहेत. घरात माणसं आहेत भरपूर आणि मिळाली मदत. 18 माणसं आहेत घरात. त्या माणसांना रोज 2 टाइम खायला आणि शिजवायला भांडी पण नाहीत. आपल्या नजरेसमोर आपण बांधलेलं घर, त्याची अशी राख रांगोळी होताना पाहताना ह्या माऊलींना काय कष्ट झाले असतील याची कल्पना तुम्ही करू शकत नाही. हो काय कष्ट झाला असतील माझं. बरोबर आहे ताई. कसं आहे, आपण कष्ट करून काडी गोळा करून तेव्हा बांधतो ना, तेव्हा त्याची किंमत कळते माणसाला. आपण किती सांत्वन केलं, मदत केली तरी पुरेशी नाही. मंडळी, आपण जरी मदत केली तरी यांचं स्वप्न काय परत आहे तसं होणार नाही. पण फुलाची पाकळी जर आपण दिली तर त्यांचं हे घर पुन्हा थोडं काडीने परत बांधू शकतात. थोडं का व्हायला त्यांना आपण आधार देऊ शकतो. तेवढा तुम्ही आधार द्या. मी तुम्हाला विनंती करतो, तो खाते नंबर दिला त्या खाते नंबरवर मदत करा किंवा तो QR कोडवर आहे त्यावर तुम्ही पेमेंट पाठवू शकता. ज्या पद्धतीने तुम्हाला शक्य आहे धान्य द्या, भांडी द्या किंवा घरासाठी सामान द्या. जेवढं शक्य होईल तेवढं द्या. आणि ह्या माऊलीच्या डोळ्यात ते पुन्हा स्वप्न त्यांना येऊ द्या. त्यांना ते पुन्हा घर उभं राहिलेलं पाहायचंय. कारण त्यांच्या ध्यानी मनी पण नव्हतं की असं काय होईल. त्यांनी गौरी फाटी वैरण
सगळं रचून ठेवलं होतं घरात पावसा पाण्याची काळजी म्हणून. धान्य होती, 10 पोती तांदूळ होते, ज्वारी होती, त्या सगळ्यांची राख रांगोळी झाली. हे बघा ही राख अशी आज गेले 8 दिवस ही राख दुखतीया. त्यांच्या या राखेवर थोडं पाणी टाकायचं काम आपण करूया आणि त्यांना मदत करूया असं मी तुम्हाला एक माणूस म्हणून विनंती करतो. जेवायला घेतलं होतं तर जेवणाची ताटं तशीच ठेवले. आमची पोरं पण शाळेतून आली होती, लहान लहान मुलं. आम्ही सर्व मटेरियल भरलेलं होतं घरी. तर ते मटेरियल भरलेलं होतं तर आम्ही वरती गेलो तर आम्हाला पण शक्य वाटतं की असं आमचं झालंय म्हणून. तर आम्ही इथं आलो, ह्याच्या जरा खालतीच आलो इथं. तर आम्हाला आवाज आला जरा पत्र्यांचा वरती. तरी पण आम्हाला काय वाटलं की हे जरा हेच आहे म्हणूनसाठी तरी आम्ही वरतीच गेलो. वरती गेल्यानंतर आम्हाला काही हे बघायला भेटलं नाही, कारण की हे पूर्ण घरं जळलेली. वाईट का वाटणार नाही, आम्हाला काही शेतीचं एवढं हे नाही, आम्हाला स्वतःचं शेत नाही. आम्ही दुसऱ्याचं धान्य घेतलेलं होतं दुसऱ्याकडून. आम्ही असे मंजुरी बिंजूर करून दुसऱ्याकडून धान्य घेतलेलं होतं. ते धान्य पण आम्ही वरती नेऊन टाकलेलं. परत आम्ही लेकरांसाठी कपडे कुठलं काय घेतलेलं ते पण वरती नेऊन टाकलं की आम्हाला सुविधा नाही कुठली खाली ठेवण्याची. अंगाशा कपड्याशी बाहेर निघाले भाऊ, काही लेकरांना सुद्धा घालायला कपडे राहिले नाही, एवढी परिस्थिती झाली आमची. 8 नातुंड, आम्ही 10 माणसं, म्हातारा धरून मोठी. केवढं माझं होऊन बसलं. त्यांची लग्न येव्हा आम्ही घरी बात केली, सगळं केलं ना. आपल्याला राहायला वस्त्री नाही म्हणून घर केली. तर काय होऊन बसले, कसं होईन दुःख मनात काय माहिती. ही तुम्ही आम्ही दिलेली पातळ घातली, तुम्ही दिलेली तुम्ही हे अंगावरचे कपडे पण तुम्हाला काढता आले बाहेर? नाही काही नाही करता. कुठे गेल ते? रानात काय काम होतं? रानात काय होतं? नशिबाने घात घातला. चीज झालं होतं, झालं नव्हतं असं नव्हतं. म्हणजे कष्ट करून बाबा 4 सुखाचे दिवस आले होते. म्हणजे आता चांगलं खायचं तर ते न वाढला. हिची पुण्य आहे त्याची पुण्य आहे म्हणून एवढं राहिलं. हे राहण्यासारखं नव्हतं. आपल्या नशिबात होतं ते घडलं. नशिबाची बात नशिबाच्या मोहर कोणी जाऊ शकत नाही. जे लिहिलंय इथं ते जे सगळ्यांच्या काय लिहिलंय का, कुणाच्या तरी लिहिलंच असेल ना कुटुंबात. विषय असा आहे ज्याला ह्या पावसाच्या आत, पाऊस लागायच्या आत ह्याच्यावर झाकण पडायला पाहिजे. झाकण गोरांसाठी आपलं झालं असतं. झाकण पडलं असतं ना, म्हणजे भीती काहीतरी भीती सगळ्यात असावं. पावसाने भीती राहणार नाहीत. मावशींची 4 मुलं होती. ह्या घरात 2 राहत होती आणि त्या घरात 2 राहत होती. हो का, इकडं 2 राहत होती आणि इकडं 2 राहत होती. बघा या भांड्यांची अवस्था. ही फक्त दिसतात म्हणून त्यांना भांडी म्हणायची. काय यांचा उपयोग आहे का? ही हंडाई घेऊन गेला का तांब्याच असते बाई. तुम्ही राहिलेलं भरून ठेवलं होतं का? ते आता हे झालं नाही, हे पडलं वणलेलं. आपले तुम्ही आम्ही चांगली माणसं कडक आलेली ना, त्याने अशी टिपाडा पायाने पालती केली, टिपाडा भरलेली. तांदूळ आपला खायचा तांदूळ आपला जळला असा. अरे मग तेच सांगते तुम्ही, ते जरा हाय लागली ना जळलं, ते कलर चेंज झाला. तांदूळ आता ह्याचा काय मावशी उपयोग होणार आहे? आता काय करायचं, घालायचं काय आता. माणूस तर काय खाऊ शकणार नाही. माणूस खात काय, जनावरही खाणार नाही ती. मंडळी, प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं की आपले घर असावं, त्या घरात 4 माणसं असावीत आणि घर भरलेलं असावं. या सगळ्या स्वप्नासाठी तो माणूस झडत असतो, रात्रंदिवस झगडत असतो, कष्ट करीत असतो, काडी गोळा करून तो आपलं घर भरत असतो आणि आपलं आयुष्य जगत असतो.
डोळ्यात नवीन स्वप्न पाहत असतो आणि त्या स्वप्नांसाठी तो कष्ट करत राहतो, पण त्या कष्टाला, त्या स्वप्नांना प्रत्येक वेळेस न्याय मिळतो असं नाही. आणि ते स्वप्न, ते घर डोळ्यात देखत जळताना पाहून जे दुःख होतं ते कुणाच्याही वाट्याला येऊ नये. पण असं दुर्भाग्य आज एका कुटुंबाच्या वाट्याला आलेलं आहे, ते म्हणजे डोईफोडे कुटुंब. राजगड तालुक्यातील धाने गावाच्या डोंगर रांगेत राहणारं एक कुटुंब, जेमतेम 3 घरांची वस्ती असलेल्या या कुटुंबावर आज एवढा दुःखाचा डोंगर कोसळलाय की डोळ्यात देखत त्यांचं घर जळालंय. घरातल्या वस्तू, धान्य, वैरणी सगळं काही जळालंय, वाचलंय ते फक्त इथली माणसं आणि जनावरं. या घराची अवस्था पाहता, या घरामध्ये फक्त वाचलंय त्या दगडी आणि हे सिमेंटचे खांब आहेत, हा लोखंड. आणि या घरातल्या ह्या भांड्यांची काय अवस्था आहे तुम्ही पाहताय. आणि हे धान्य बघा, हे जे धान्य आहे गुरं पण खाऊ शकत नाही अशी धान्याची अवस्था झाली आहे. एवढं चांगलं झालं की ह्या लोकांचे प्राण वाचले, जीव वाचले, जीवित हानी काही झाली नाही. त्यांच्यावर ईश्वराची कृपाच म्हणावी, देवाची कृपाच म्हणावी, त्यांचे प्राण वाचले. कारण एवढ्या मोठ्या आगीच्या लोटामध्ये अक्षरशः दगड पण फुटलेत, लोखंड वितळलं, तर माणसाची काय अवस्था झाली असती. परत वैरण बिरीचं कसं करणार मग? आता वैरण नाही, आता बघू आता काय कोण मदत करेल त्याच्यावरच आहे आता. कारण आता एवढी वैरण तुम्हाला काढायला वैरण आहे का आता? वैरण नाहीच आता, काय विकत आणायचं तर वनवाद पैसे लावलेलं नाही जवळ आता, नाही तर कडबा बिडबा मिळेल पण पैसे तर पाहिजेत ना. कारण आता ह्या वनव्यामुळं रानात गावात पण राहिलं नाही. काहीच नाही राहिलं. तर पाऊस पडून तर होईन काय तेवढं बरं चालायला नाही तर तोपर्यंत काय करणार तुम्ही? काय करणार आम्ही? मग तुम्हाला इथं उत्पन्न दुसरं काय मग? काय काही शेती नाही. आपली एवढे गुरं शेत आणि गुरच. गुरं गुराशिवाय दुसरं काही नाही. दुसरं गुरु फक्त गुरं पाळायची, तेवढं उत्पन्न त्याच्या आमचं काही कामाला नाही, कोण नोकरीला नाही, कशालाच नाही. कशाला मग शेतीन गुरच. गुरं ते पुन्हा दुसऱ्याची मजुरी आपण करतो, हा, आपल्याला आपली स्वतःची शेती नाही. हो का? पण कमीत कमी तुम्हाला ते बाबा 4 पैसे कमवून देणारी गुरं तर वाचली ना. गुरुवाच आधार तेवढा तरी. हा गुरुवाच. मावशी काय ते? नाचणी. बापरे, ते पार कोसं झालंय. हा हे बघ, हे बघ. मग ते चाळून परत वापरता येईल का? नाही नाही, आता काय खायचं घेतलं, काय खायचं हे बघा. जळल्या हो सगळं हे बघ. अरे बापरे, भरपूर होती की मावशी. होती भरपूर, आणली होती सासरवाडीत लेकांनी शेत केलं होतं. तिकडं माश्याला, तिकडं मुळशीच्या बाजूला हा हा हा. मोसगाव लावासा, हा. तिकडं शेत केलं होतं. ते तिकडून लेकांनी नाचण्या आणल्या होत्या 5 मन. आता पावसाळ्याला त्या दिवसापासून नुसती अंगाची दडकी झाली, ती गेली नाही अजून. डोळ्यासमोर आज झालंय. मग तुम्ही ते कडीपत्ता पण विकता मावशी? इकला त्या काळात येऊन पोर होती तेव्हा. लोकांच्या दारात, आईच्या दारात 10 दिवस काढलं, 12 वर्षे. मग ही सासू सासरीची जमीन होती म्हणून त्याच्यात आलो. मग तुम्ही तर लय कष्ट केला असेल का हो? लय कष्ट केलं. आंब्याच्या रानाला शेत केली, तिकडे आंबे त्या बागात, त्या बाजूला डोंगराच्या पाड्यात. काय करू आईचं आता? सारपण नाही ठेवलं रानात. पाऊस म्हणायचे नाही, काय नाही म्हणायचे, घेऊन जायचे. मंडळी, माणूस हा असा प्राणी आहे की त्याला जगण्यासाठी घर हवा असतं, कुठला तरी आधार डोक्यावर हवा असतो. आणि तो आधार शोधण्यासाठी हा माणूस आयुष्यभर कष्ट करतो, झगडतो, रात्रंदिवस कष्ट करून काडी काडी गोळा करून तो आपलं घर बांधतो आणि त्या घरात राहतो आणि आपला संसार फुलवतो. परंतु तो संसार फुलवता फुलवता कधीतरी तो संसार असा लयाला जाईल ह्याचं त्याला जराही लवलेश नसतो. आणि ते स्वप्न, ते घर एका क्षणात असं नेस्त नाबूद होतं, नष्ट होऊन जातं. आणि तेव्हा होणारं दुःख काय असतं तर ह्या लोकांनी आज पाहिलंय. हे डोईफोडे कुटुंब ह्या राजगड तालुक्याच्या धान्याप गावामध्ये राहतात. 18 जणांचं कुटुंब ह्या 2 घरामध्ये राहत होते. अचानक काही दिवसापूर्वी या घराला आग लागली आणि या घरांची काय अवस्था आहे आपण पाहिलंच आहे. यांचं दुःख तर काय आपण विकत घेऊ शकणार नाही, पण त्यांचं दुःख आपण नक्कीच कमी करू शकतो. या घरासाठी थोडी मदत आपण त्यांना देणार आहोत. आपले देव माणूस दत्तात्रय महादेव वेळे साहेब, माळेगाव, तालुका बारामती
या साहेबांनी ह्या लोकांसाठी थोडीफार मदत केलेली आहे आणि ती मदत यांना मी देणार आहे. मला जाणीव आहे की ही मदत तुटपुंज आहे, पण प्रत्येकाने आधार दिला तर यांना या संकटातून बाहेर यायला नक्कीच एक मार्ग सापडेल. त्यांना थोडी थोडी मदत करायला तुम्हाला मी आवाहन करतोच. जेवढी शक्य होईल तेवढी मदत करा, वस्तू रूपाने करा, पैसे रूपाने करा, पण मदत करा. कारण आपल्या डोळ्यात देखत बांधलेलं घर जेव्हा नष्ट होतं तेव्हा काय यातना होतात ह्या माऊलीने आणि या कुटुंबाने पाहिले आहेत. त्यांचं दुःख, त्यांच्या डोळ्यातले अश्रू कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करूया. दादांच्या का व्हायना किंवा मावशींच्या मनात ती अजून भीती आहे, तो धक्का अजून आहे. त्यांना ते आठवलं की पुन्हा त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. पाणी तर काही थांबू शकत नाही, पण आपण घराला नक्की आधार देऊ शकतोय. मी सर्वप्रथम आपले येळे साहेबांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी ही मदत दिलेली आहे, त्यांना ती मदत सुपूर्द करतो. मंडळी, येळे साहेबांचे मनापासून आभार. त्यांनी या कुटुंबाला 10,000 रुपये दिलेले आहेत. या 10,000 रुपये त्यांना बरंच काही करता येईल. तुमची मदत येऊ द्या आणि ह्या कुटुंबाचं घर पुन्हा उभं राहू द्या. धन्यवाद दादा, तुमचे पण धन्यवाद. आणि येळे साहेब तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद, आभार व्यक्त करतो. माणसामधला देव म्हणजे दत्तात्रय महादेव येळे साहेब. मावशे, काळजी करू नको, घर होईल. नाही करत नाही. मनाला आधार द्या. देवाचे उपकार म्हणा, तुमचे जीव वाचले हे म्हणायचं. तो वरचा आहे त्यामुळे जीव वाचले, घर पुन्हा होईल. काळजी करू नका, मदत येईल. दादा काय लागलं तर फोन करा, तुमच्याबरोबर आहेत. मला नंबर पण दिला आहे दादा, तर मी नंबर पण देतो. तुम्हाला वाटलं तर त्या नंबरवर त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांना मदत पाठवा आणि तुमचं सहकार्य करा, एवढीच अपेक्षा आहे. आणि माणुसकी जिवंत ठेवा, सगळं व्यवस्थित होईल. हां, तुमचा जीव वाचवलाय, माहिती आहे काहीतरी नियोजन केलेलं आहे. काय टेन्शन घेऊ नका, सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही धीर धरा आणि पोरं बाळांना सांभाळा. हां, चल जातो.